कंबाईन ग्रुप सी ची जी परीक्षा 2019 मध्ये कंडक्ट करण्यात आली होती, हे त्या पेपरचं स्पष्टीकरण आहे. ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे जाहीर करण्यात आली. त्यापैकी 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 22 शहरे भारतातील आहेत. खालील शहरे वायू प्रदूषणाच्या क्रमवारीनुसार चढत्या क्रमाने लावा. तर यांचा चढता क्रम आहे. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी गुरुग्राम पहिले येते, त्याच्यानंतर गाझियाबाद येते, त्याच्यानंतर नोएडा आणि त्याच्यानंतर दिल्ली. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ कझाकमधील पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतीच्या नावाने बदलण्यात आली आहे. नव्या राजधानीचे नाव डॅश आहे, तर ते आहे नूर सुलतान. योग्य कथने. तीजनबाई आणि अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. धरमपाल गुलाटी आणि बचेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. एम. थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. अयोग्य कथन ओळखा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नरेंद्र मोदी यांना $2 लाख पुरस्कार रक्कम नमामि गंगे मोहिमेस दान केले. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. सोल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कोफी अन्नान, अँजेला मर्केल हे सुद्धा सोल शांतता पुरस्काराचे मानकरी आहेत. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. डॅश हे 100 सिंगल टायटल जिंकणारे दुसरे पुरुष टेनिस खेळाडू बनले आहेत, तर ते आहेत रॉजर फेडरर. ग्रंथ आणि लेखक यांच्या जोड्या आहेत, तर कॅपिटल इन 21st सेंचुरी हा ग्रंथ लिहिलेला आहे थॉमस पिकेटी यांनी. हेच 4. तर असा असणारा ऑप्शन फक्त 2 आहे. याच्यानुसार पॉकेट पिकेटी हा ग्रंथ लिहिलाय जेस्पर राईन यांनी. पुन्हा अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट हा लिहिला आहे केविन ओरार्की यांनी. आणि इंडिव्हिजिबल वुमन एक्सपोजिंग अ डेटा बायस इन अ वर्ल्ड डिझाईन फॉर मेन, याचे लेखक आहेत कॅरोलिन क्रायडा पेरेझ. प्रस्तावित बुलेट ट्रेनशी संबंधित चुकीचे विधान कोणते आहे? तर मुंबई अहमदाबाद दरम्यान द्रुती गती रेल्वे प्रकल्प. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. जपानकडून तांत्रिक सहाय्य आणि स्वस्त कर्ज. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. निर्माण काळात 20,000 लोकांना रोजगार मिळणार. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज विश्व बँक देणार आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने 2018 साली जिंकला. भारताच्या 19 वर्षाखालील संघाने हा विश्वचषक कितव्यांदा मिळवला आहे? हा विश्वचषक भारताला 4थ्यांदा मिळाला आहे. योग्य कथन ओळखा. पकियांग विमानतळ हे हिमालयन राज्यातील पहिले विमानतळ आहे. हे स्टेटमेंट चूक आहे. पकियान विमानतळ हे भारतातील 100वे विमानतळ आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन बी.
एक्क्याण्णवा ऑस्कर पुरस्कार, त्याची वर्गवारी आणि चित्रपट. तर उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार होता ग्रीन बुक यांना. उत्कृष्ट लघुपट होता स्किन. उत्कृष्ट ॲनिमेटेड लघुचित्रपट होता बाव आणि उत्कृष्ट परकीय चित्रपट होता रोमा. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत 2018 मध्ये देशात मुलींमध्ये प्रथम आलेली श्रुती लोखंडे ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराची रहिवासी आहे? तर ती आहे पुणे शहराची रहिवासी. अँटोनियो गुटेरस इतक्यात बातम्या होते त्यांच्याबाबत काय खरे नाही? ते 1995 ते 2001 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान होते. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. जून 2005 पासून डिसेंबर 2015 पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी विभागात उच्च आयुक्तपदी कार्य केले आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. प्रथम युरोपियन युनियन आफ्रिका शिखर परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. त्यांनी पोर्तुगीज शरणार्थी परिषदेची स्थापना केली. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी नाही. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर इंद्रधनुष्य हा प्रकल्प आहे वॅक्सिनेशनशी संबंधित. स्पाइसजेट भारतातील पहिली वाजवी दराची स्वस्त विमान कंपनी आता IATA शी जोडली गेली आहे. IATA चा अर्थ होतो इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. यंदाच्या वर्षी 2018 आणि 2019 दोन्ही वर्षांचे नोबेल पारितोषिक डॅश श्रेणीत दिले जाईल? तर ते दिले जाईल लिटरेचर श्रेणीत. विधाने विचारात घ्या. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. स्टेटमेंट चुकीचं आहे. तो एकात्मिक भाग आहे. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबद्दल राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. याचं आन्सर आहे ऑप्शन 3. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका याद्वारे घेतल्या जातात. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे स्टेट इलेक्शन कमिशन याचं निवडणुका घेत नाही विधान परिषदेच्या, त्या सेंट्रल इलेक्शन कमिशनकडून घेतल्या जातात. राज्य निर्वाचन आयुक्ताची बदली जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर हायकोर्टाच्या न्यायाधीशाला ज्या प्रक्रियेद्वारे दूर केले जाते त्या प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींमार्फत हटविले जाते. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे ऑप्शन 2. सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि त्याच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलण्यासाठी अनुकूलता दाखविली होती. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सरकारी आयोग 25 मार्च 1983 ला स्थापन करण्यात आलेला होता आणि त्यांनी 265 शिफारशी केलेल्या होत्या. आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दर्शवली होती. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आयोगाने 3 भाषा सूत्रांच्या अंमलबजावणीस अनुकूलता दर्शवली होती. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. चुकीची तर खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत?
विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेने 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे असते. तर 2/3 ची नाही, सर्वसाधारण बहुमताने सुद्धा हा ठराव पारित होऊ शकतो. आणि याची तरतूद कलम 169 अंतर्गत करण्यात आली आहे विधान परिषद निर्मिती संबंधी. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जोड्या जुळवा. सच्चिदानंद सिन्हा, तर ते होते घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. पुन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. बी.एन. राव होते घटना परिषदेचे वैधानिक सल्लागार. आणि जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. अनुच्छेद क्रमांक व विषय यांच्या जोड्या लावा. तर 243 हे कलम आहे ग्रामसभेशी संबंधित. 243 हे कलम आहे रिझर्वेशन ऑफ सीट्सशी संबंधित. 243 हे कलम आहे ग्रामपंचायतीच्या स्थापने संबंधित. आणि 243 आहे इलेक्शन्सशी संबंधित, इलेक्शन ऑफ पंचायत. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर राज्याचा महाधिवक्त्याची तरतूद आहे कलम 165 अंतर्गत, आणि तो आपला राजीनामा राज्याच्या राज्यपालांकडे सोपवतो. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही? तर ती केलेली नाहीये ती इंजेक्शनची. हे बाकीचे रिट्स असतात, प्रोहिबिशन, को वॅरंटो, सर्चोरी, मॅन्डेमस, हेबियस कॉर्पस, हे बाकीच्यांची तरतूद आहे, ही फक्त नाहीये. हे याचं उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती और कोणत्या तरतुदींचा समावेश नाही? तर पुरुष व स्त्रिया दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे, तर ही तरतूद आहे. ग्रामपंचायती संघटन ही 39 मध्ये नाही तर 40 मध्ये याचा समावेश होतो. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, तर याची तरतूद कलम 38 मध्ये आहे. आणि उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा, याची तरतूद 39 क मध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं समावेश ब आणि क यांचा नाहीये. ऑप्शन 2. प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. तर तो असतो नागरिकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. त्यांनी रेल्वे युग सुरू केले. बरोबर आहे. 1853 मध्ये त्यांनी रेल्वे सुरू केली. स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले 1854 मध्ये. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली, त्याद्वारे कलकत्ता ते आग्रा ही टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली. 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची विक्री सुरुवात केली. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. ऑप्शन 4. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश येथे करण्यात आली. ती करण्यात आली कलकत्ता येथे. इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कुठली होती? तर ती होती बॉम्बे असोसिएशन, ज्याच्या स्थापनेत जगन्नाथ शंकर शेट यांचा मोठा सहभाग होता. सार्वजनिक सभा 1870 ला स्थापन करण्यात आली पुणे येथे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 लंडन येथे दादाभाई नौरोजी यांनी केली होती. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना ही 1885 मध्ये करण्यात आली, जे या बॉम्बे असोसिएशनचंच नेक्स्ट व्हर्जन होतं. मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी.
लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? तर तसं बघायला गेलं तर हे सर्वच सुधारक हे मेडिकल प्रोफेशनशी संबंधित आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आनंदीबाई जोशी या पहिल्या डॉक्टर होत्या. भाऊदाजी लाडे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पास आउट होणारे पहिले ग्रॅज्युएट होते, डॉक्टर होते. अदुताई वाघ यांनी ठाणे पालघरच्या कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचं आत्मचरित्र भरपूर प्रसिद्ध आहे. जॅक्सन खून खटल्यात कोणाला फाशी देण्यात आली होती? तर ती देण्यात आली होती गोपाळ कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? तर याचं उत्तर आहे एच. व्ही. देरेजियो. याचा कार्यकाल होता 1809 ते 1831. तर 1857च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते. कंपनीच्या शासनाचा शेवट, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा आणि सैन्याची पुनर्रचना हे हे एक त्याचा परिणाम होता. म्हणून याचं उत्तर आहे ACD. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ते झाले होते अलाहाबादला. मुंबई येथे पहिले अधिवेशन झाले ज्याचे अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते जे 1889ला करण्यात आलं जॉर्ज ज्युअल. मद्रासचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते जे 1887 करण्यात आलं होतं बद्रुद्दीन तय्यबजी. मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणी सहकार्य केले? तर त्यांना सहकार्य करणाऱ्यांमध्ये हे परांजपे, हाटे, हे गोवंडे, वाळवेकर, हे थत्ते, भवाळकर, ठोसर आणि इ. सी. जोन्स हे सगळे महात्मा फुलेंचे मित्र आहेत. त्याच्यामुळे हे सर्वच त्याच्यामध्ये सहभागी होते. हे देवराव ठोसर यांनी जे कृष्णाजी भालेकर यांचं दीनबंधू वृत्तपत्र होतं ते बंद पडलं होतं, ते परत सुरू करून दिलं होतं. ब्रिटिशांच्या काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतामध्ये झाला होता? तर तो झाला होता मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये. ही बंगालमध्ये कायमधारा पद्धत होती, तर पंजाबमध्ये महालवारी पद्धत होती. महर्षी वीरा शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? तर तो पर्वतीचा सत्याग्रह जो 1930ला करण्यात आला त्याच्यामध्ये होता. पुन्हा वाई गणपती मंदिर सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. वाईकोम सत्याग्रह 1924चा याच्यामध्ये सहभाग होता. आणि लक्ष्मी नारायण मंदिर सत्याग्रह हा सत्याग्रह महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने जमनालाल बजाज आणि विनोबा भावे यांनी वर्ध्यामध्ये केलेला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन A, B आणि C. 1935च्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहेत? एक, अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले. स्टेटमेंट करेक्ट आहे. संघ न्यायालयाची स्थापना करेक्ट. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती तर ही स्टेटमेंट चुकीचं आहे. ती 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने करण्यात आली होती. दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. याचं उत्तर आहे A, B आणि D. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते. तर हे प्रश्न आयोगाने रद्द केलाय. जोड्या जुळवा. ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. पुन्हा या तान्होजी बिर्जे आहेत, या भारतातील पहिल्या महिला संपादक आहेत. तर जे आता आपण देवराव ठोसर यांच्याविषयी वाचलं ही या त्यांच्या मुलगी आहेत आणि त्यांनी दीनबंधू संपादक पद सांभाळलं होतं 1908 ते 1912च्या दरम्यान.
पंडिता रमाबाई यांची शारदा सदनशी संबंधित आहेत आणि रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आहे. खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ती होते दक्षिणेकडील पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम घाटातल्या पश्चिम वाहिनी नद्या नाहीत, कारण एक तर त्यांची लांबी खूप कमी असते आणि त्या भागामध्ये धरण बांधण्याची शक्यता फार कमी आहे. मध्य भारतातील नद्या जस की नर्मदा, तापी यांच्याकडे पुरेसा पाऊस नसतो आणि गंगा नदीचे खोऱ्यामध्ये धरणाची निर्मिती करण्यात आलेली नाहीये, तर तो बराच सुपीक प्रदेश आहे. याचं उत्तर आहे दक्षिणेकडील पूर्व वाहिनी नद्या. महाराष्ट्रातील लघुउद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. तर आपल्याला ही तर पक्क माहिती की सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. म्हणजे ए च तीन एकाच ठिकाणी आहे. त्याच्यावरून हिम वृषाली औरंगाबाद, सी लाकडी खेळणी सावंतवाडी आणि रेशीम साड्या नागपूर. राष्ट्रीय उद्याने आणि संबंधित जिल्हे. तर ताडोबा उद्यान आहे चंद्रपूरशी संबंधित. हे पेंच आहे नागपूरशी संबंधित. पुन्हा गुगामळ आहे अमरावतीशी आणि नवेगाव आहे गोंदिया. या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत, तर ते म्हणत होते रायगड किल्ल्याला. मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ती मृदा आहे गाळाची मृदा, जी मुख्य करून गंगा नदीच्या आसपास आपल्याला सापडते. दुसऱ्या नंबरला मोठी मृदा आहे काळी कापसाची मृदा. तिसऱ्या क्रमांकावर तांबडी मृदा आहे आणि चौथ्या क्रमांकावर जांभी मृदा आहे. खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? तर वस्तींमध्ये रस्ते परस्परांना समांतर असतात. वस्तींमध्ये रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात आणि वस्तींमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. वस्तींमधील हमरस्ते आणि लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. तर हे जे आहे हे आहे चेसबोर्ड पॅटर्न. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदी खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. याचं उत्तर आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगांमुळे अलग झालेले आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला माहिती विन सा ता सा अ गो ह बा भीम क्रू. हरिश्चंद्र बालाघाट येते गोदावरी आणि भीमाच्या मध्ये. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन ए सत्य असून बी असत्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तर साईडला सातपुडा पर्वतरांगा आहेत आणि जर त्याची पूर्व साईड बघितली म्हणजे असा महाराष्ट्र आहे समजा, तर इथं आपल्याला सातपुडा पर्वतरांगा सापडतात आणि इथं अमरावती आहे जिथं गाविलगड टेकड्या सापडतात, जिथं अस्तंबा हे शिखर पण आहे. गाविलगड टेकड्या आहेत अमरावतीमध्ये. त्याचा उत्तर आहे ऑप्शन 2. हुगळी नदी डॅश नदीची वितरिका आहे? तर ती आहे गंगा नदीची वितरिका. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यास डॅश एक घटक कारणीभूत असतात. तर तो घटक असतो पुश फॅक्टर.
याचं कारण काय की समजा एखाद्या भागामध्ये एक लोक राहतात आणि तिथं पाण्यात आणि जिथं समजा शेतीवर आधारित उत्पन्न आहे आणि तिथं पाऊसच पडत नसेल, दुष्काळच पडलेला असेल, तर आपसुकच तिथले लोक पाण्याच्या अभावी दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर होत असतात, म्हणजे ते ढकलले जाते दुसऱ्या भागामध्ये. भारतातील डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. तर तसं तर ते राज्य आहे ओडिसा, पण इथं दिलेल्या ऑप्शनमध्ये हे सगळ्यात जवळपास जाणारा पर्याय हा झारखंड आहे. ऑपरेशन फ्लड ही योजना डॅशशी संबंधित आहे. तर ती योजना आहे दुधाशी संबंधित. ही ही योजना 3 टप्प्यात राबवण्यात आली होती, जिची सुरुवात 1970 मध्ये करण्यात आली. पहिला टप्पा होता 1970 ते 80, दुसरा 81 ते 86 आणि तिसरा होता 86 ते 96. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश नदीवर आहे. तर ते आहे कावेरी नदीवर. आणि महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प रायगड खोपोलीवर आहे. सर्वात मोठा प्रकल्प कोयना नदीवर आहे आणि सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी धरण आहे औरंगाबादचा. स्तंभ एक आणि व्यवसायाचा प्रकार यांच्या जोड्या आहेत. तर वकिली व्यवसाय म्हणला तर तो येतो चतुर्थ श्रेणीतला व्यवसाय. शिकार येतो प्राथमिक, ही पिठाची गिरणी द्वितीय आणि वाहतूक येतो तृतीय. भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर तो भारतातला सुंदरबन हा सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, जो भारत आणि बांगलादेश मध्ये आपल्याला आढळून येईल. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? तर ते फिक्स्ड आणि फ्लेक्सिबल असे दोन्ही प्रकार असू शकतात. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणतेही लाभार्थी आहेत? तर त्याचे लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी आहेत, अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत, भूमिहीन शेतकरी आहेत, पण मोठे शेतकरी याचे लाभधारक नाही आहेत. ऑप्शन 3 हा पर्याय आयोगाने रद्द केलेला आहे. क्वेश्चन 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश सामाजिक समता प्रोत्साहन होता. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती म्हणतात. करेक्ट. एक लघु औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे. तर ती 10 कोटीची नाही तर 1 कोटीची आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. ऑप्शन ए आणि बी. डॅश खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले. स्टेटमेंट करेक्ट आहे. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. स्टेटमेंट करेक्ट आहे. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. तो जागतिक बँकेच्या मदतीने नाही तर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने सुरू केलाय. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन 1 ए आणि बी. विधाने विचारात घ्या आणि असत्य कुठले आहे ते सांगा. पतपत्रे देणे हे बँकांचे प्राथमिक कार्य आहे. तर हे प्राथमिक कार्य नाही आहे, हे सर्वसाधारण कार्य आहे बँकेचं. जसं की अँसिलरी सर्व्हिस दिले जाते, जसं काही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरनेट बँकिंगची सुविधा. या व्यापारी बँकांच्या चालू ठेव खाती आणि बचत खाती ठेवी यामध्ये काही फरक नाही. तर तसं नाही आहे, या दोघींमध्ये फरक असतो. एक सेविंग अकाउंटमध्ये आणि एक करंट अकाउंटमध्ये फरक असतो. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर आहे असत्य सर्वच आहेत. भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत.
सामाजिक घटक आपल्याला विचारलेले आहेत, तर ते पहिला याच्यामधला घटक आहे लग्नाच्या वेळी असणारे वय. ही गरिबी हा आर्थिक घटक आहे. शेतीचे प्राबल्य हा सामाजिक घटक नाही आहे. तर धार्मिक आणि सामाजिक श्रद्धा हा एक दुसरा घटक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? तर तो करतो वित्त आयोग, ज्याची कलम 280 नुसार व 80 मध्ये तरतूद आहे आणि त्याचं स्ट्रक्चर 1+4 असं आहे. एक अध्यक्ष आणि 4 सदस्य. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकीय धोरणाशी संबंधित आहे? तर हे बँक रेट हे RBI द्वारे ठरवले जाते. डायरेक्ट ॲक्शन पण चा काही संबंध नाही. हे कॅश रिझर्व रेशो हे सुद्धा RBI द्वारे ठरवलं जातं. तर फिस्कल पॉलिसी ही केंद्र शासनामार्फत ठरवली जाते आणि त्याच्यामध्ये टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा समावेश होतो. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. याच्या अगोदर 30 ऑक्टोबर 1947 ला जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ गॅट ही संघटना अस्तित्वात होती. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने दूर करणे आहे. करेक्ट. भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यामुळे असत्य एकही नाही. साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? तर तो आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा निर्देशांक. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? त्याच्यामुळे किंमत पातळीत वाढ होते, महागाई वाढत असते तुटीच्या अर्थसंकल्पामुळे. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर ते 3 प्रकार आहेत. एक संतुलित असतो, एक शिल्लकीचा असतो आणि तिसरा तुटीचा अर्थसंकल्प असतो. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? तर ती मोजली जाते दर चौरस किलोमीटर नुसार. म्हणजे इथे 1 किलोमीटर, इथे 1 किलोमीटर, इथे 1 किलोमीटर आणि इथे 1 किलोमीटर असा एक चौरस समजला जातो. त्या भागामध्ये किती लोक राहिले जातात त्यानुसार काढले जाते. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे? तर तो घटक 2016च्या आर्थिक पाहणीनुसार सोने हा होता. कार्बन प्रतिरोधाचे 4 रंग जर कार्बन प्रतिरोधाचे 4 रंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य डॅश असते. तर हा प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड होता सायन्समधला. याच्यासाठी तुमचा 12वीचा टेक्स्टबुकवर चांगला होल्ड असणं अपेक्षित होतं. याचं उत्तर आहे 36 × 10⁴. जे मोजके 5-10 प्रश्न सोडून द्यायचे असतात त्याच्यामध्ये याचा समावेश होऊ शकतो. तर याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला माहिती रेझिस्टन्सचा विद्युतरोधाचा एकक ओहम आहे. पुन्हा करंटचं एकक हे कुलम्ब पर सेकंद आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती. मग जर एवढ्यावरून आपल्याला उत्तर काढता येते का? समजा बीचं एक कुठे, बीचं एक इथं आणि इथं आहे आणि डीचं 2 ह्याच्यावरून हे ऑप्शन 2 आपल्याला पोचता येतं. त्याच्यावर आपल्याला समजता येईल की हिचं 3 आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि वेलॉसिटीचं आहे मीटर पर सेकंद. जे डिस्टन्स अपॉन टाइम आहे, डिस्टन्स मीटरमध्ये असते आणि टाइम सेकंदमध्ये. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर तो ग्रह नाहीये प्लुटो. याला डॉर्फ प्लॅनेटचा दर्जा आहे. जे नेपच्यूनच्या पलीकडचे ग्रह आहेत त्यांना हा दर्जा दिलेला आहे. याच्याशिवाय अजून 2 कुठले असतील तर तो माकी एक आहे आणि होमिया नावाचा एक ग्रह आहे.
Which of the following resonating structure is not correct for CO2? तर याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर बघितलं तर कुठली पण